बातमीपत्राला सुरुवात करूया। सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले। अनेक दिग्गज नेते मंडळी आणि कलाकार इथे येऊन त्यांचं अंत्यदर्शन घेत आहेत। आज सकाळी 10:30 ते 2 या वेळेमध्ये कासा ग्रँड या निवासस्थानी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन सुरू आहे। तर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। अनेक राजकीय नेते, सिने क्षेत्रातले कलाकार आणि अनेक मान्यवर आज सकाळपासूनच आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले। भारतीय संगीत विश्वासाठी अत्यंत दुःखद आणि भावनिक असा हा क्षण। दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचं निधन झाल्यानंतर सध्या त्यांचं अंत्यदर्शन सुरू आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणात त्यांचे चाहते, कलाकार आणि मान्यवर उपस्थित आहेत आणि प्रत्येक जण एका महान आवाजाला अखेरचा निरोप देण्यासाठी इथे जमलाय। एक आवाज जो केवळ गाणं नव्हता तर भावना होता, जो केवळ सूर नव्हता तर प्रत्येक घराचा एक भाग होता आणि आज तोच आवाज कायमचा शांत झालाय। सध्या आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात मान्यवर इथे दाखल होत आहेत, रांगा वाढत आहेत, मात्र लोक शांतपणे उभे आहेत। कुणी हात जोडून श्रद्धांजली अर्पण करतंय, तर कुणी त्यांच्या गाण्यांची आठवण काढतंय, तर काहींच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत। ही केवळ गर्दी नाहीये, तर हा त्या आवाजावरचा प्रेम आहे, हा त्या कलाकाराला दिलेला सन्मान आहे। 8 दशकांहून अधिक काळ, 10,000हून अधिक गाणी आणि प्रत्येक गाण्यात वेगळी अशी ओळख, हीच आशा भोसले यांची ताकद होती। खरं तर लहान वयातच त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे जाऊन स्वतःची वेगळी अशी ओळख आशा भोसले यांनी निर्माण केली। त्या काळात स्पर्धा देखील खूप होती, मात्र त्यांनी हार मानली नाही आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि म्हणूनच आशा भोसले यांचं नाव प्रत्येकाच्या मनावर कोरलं गेलं। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानं देशभरात हळहळ व्यक्त होते। आज दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। त्यांच्या निवासस्थानापासून शिवाजी पार्क स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा निघणार आहे आणि या अंत्ययात्रेसाठी विशेष ट्रक सजवण्यात आलेला आहे। आज दुपारनंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघणार आहे। दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत आणि त्यासाठी हा ट्रक सजवण्यात आलेला आहे। आणि आशाताई यांच्या जाण्यानं काही दिग्गजांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, भावना व्यक्त केलेल्या आहेत। सुधीर गाडगीळ यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। ताई, काल आपल्याला सोडून गेल्यात, काय भावना आहेत तुमच्या सगळ्या? मला खरं सांगू का, मी काल त्यांची बातमी टीव्हीवर पाहिली तेव्हापासून बेचैन आहे, जबरदस्त। आणि एक पर्वच संपलं असं मला वाटलं। संगीतातलं पर्व संपलं, संगीतातलं पर्व संपलं तुम्ही असं म्हणताय, पण तुमचं एक वैयक्तिक खास मोठ्या बहिणींसारखं त्यांनी तुम्हाला जपलं, नातं खूप वेगळं होतं तुमचं। ते काय माहिती का, ज्यांच्याशी मोकळेपणाने बोलावं अशा ज्येष्ठ कलावंतच गेल्या। आता कोणाशी बोलायचं मोकळेपणाने? आणि कलावंतांच्या जगतातल्या ताज्या घटना कोणाकडनं कळणार आपल्याला, असा प्रश्न मला पडला त्या गेल्यामुळे। ताई कशा होत्या? भावनिक खूप होत्या असं कळते, हळव्या मनाच्या होत्या, सगळ्यांना मायाने जवळ करायच्या असं अनेक जण म्हणत होते। तुम्हाला काय अनुभव आहे यात? मला अनुभव म्हणजे अत्यंत घरातल्यासारख्या होत्या, मोठ्या बहिणीसारख्या होत्या। त्या जवळ घ्यायच्या, खांद्यावर हात टाकायच्या, हातात हात घेऊन बोलायच्या। जरा लांब मी उभा असलो तर म्हणायच्या, का रे दुराबा, गाणं म्हणायचं का नुसतं, ये जवळ। आणि अगदी मोकळेपणाने बोलणाऱ्या, घरेलू रिलेशन ठेवणाऱ्या होत्या म्हणायचं। तुम्ही अनेकांच्या मुलाखत घेतल्या, तर तुम्ही ताईंची देखील मुलाखती घेतल्या, किती वेळेस मुलाखती घेतल्या? ताईंची मी पहिली मुलाखत घेतली 1979 आणि 80 मध्ये।
त्यानंतर मी 22 वेळा प्रकट मुलाखत घेतली आणि ती महाराष्ट्राच्या भारताच्या सर्व भागात एवढंच नव्हे तर परदेशात सुद्धा फेस्टिवलला पण घेतलेली आहे. म्हणजे आता एकही जागा अशी राहिली नाही की जिथे मी अशा त्यांची गप्पा मुलाखत अधिकृत मारल्या नाहीत. शिवाय माल ते भेटतील तेव्हा आम्ही गप्पा मारायचो. काय गप्पा व्हायच्या तुमच्या नेमकं? म्हणजे संगीताच्या व्यतिरिक्त काही गप्पा व्हायच्या की संगीताच्या व्हायच्या, काय व्हायच्या? संगीताच्या गप्पा तर मुलाखतीत होतातच, पण त्या सोडून त्यांना कपड्यांचा आणि खाण्याचा खूप आवड होती. त्यामुळे नवीन काय खाल्लं, कुठे खाल्लं, काय आवडलं तुम्हाला, कुठे काय खावं असं त्यांना विचारायचो आम्ही. आणि तुम्ही साड्या तुमच्या फार निवडक असतात, तर तुम्ही कपड्यांबाबत एवढं जागरूक का असता, कुठनं आणता, असेही विषय व्हायचे. ते सांगायचं तुम्हाला हे सगळं? मोकळेपणाने सांगायच्या. पण ते 22 वेळेस मुलाखती घेतल्यात तुम्ही, ते म्हणतात ते आहे, पण घरी पण येऊन गेलात ना, या पण घरी आल्या या घरी नव्हत्या आल्या. याच्या हे अगदी नवीन घेतलंय मी. याच्या आधीच नेहरू स्टेडियम समोरचं जे माझं घर होतं तिथे आल्यात. आणि अगदी पहिलं घर जे अजून आहे माझ्याकडे, निंबाळकर तालीमच्या जवळ, मस्तानीच्या जवळ पुण्यातलं, तिथे दोनदा आल्यात. एकदा अगदी सुरुवातीला आणि एकदा नंतर. आणि घरी आल्या की मस्त बसायच्या, काय टाकलाय आणि खायला काय करतोय असंच विचारायच्या. प्रत्येक वेळी असं म्हणजे मनमोकळेपणाने एकदम माझ्याशी त्यांचे, खरं सांगू का, माझे त्यांचे रिलेशन मला काल संध्याकाळपासून काही बोलावं असं वाटत नाही, इतके जवळचे होते. तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत, नुकसान न भरून निघणारे झाले. एक फक्त शेवटचा प्रश्न विचारतो, अशी कुठली आठवण आहे ताईंची की जी आयुष्यभर तुम्हाला आठवत राहील किंवा आयुष्यभर तुम्ही ती आठवण काढत राहाल, असा एखादा किस्सा आहे तुमचा आणि ताईंचा? हो, असे खूप किस्से आहेत, पण तरी एखादा पटकन काय मला सांगता येईल तो आठवतोय तो सांगतो. की त्या म्हणायच्या, तू माझ्याबरोबर ये, बाहेर परदेशात जाताना तू माझ्याबरोबर ये, म्हणजे परदेशातल्या काय गोष्टी पाहायच्या आणि काय पाहायच्या नाहीत, कशात वेळ घालवायचा हे मी तुला सांगू शकेन. असं कोण सांगणार आहे हो? मोठी बहीण असल्यासारखं त्या सांगायच्या. अजून काय सांगायचं? काहीतरी सांगत रागवलं का तुम्हाला का कधी? नाही, रागवलं एकदाही नाहीत, पण त्या हसतमुख असायच्या कायम. त्यांच्या आयुष्यात घटना अत्यंत पाठोपाठ वाईट घडत गेल्या. मुलगीची आत्महत्या, मोठा मुलगा जाणं, नवरा जाणं, पण त्या कधीही तुमच्याकडे समोर येऊन दुर्मुखलेल्या राहिल्या नाहीये. मी त्यांना विचारलं, हो तुम्हाला वाईट वाटत नाही का, तुम्ही अस्वस्थ होत नाही का, तुम्ही माझ्यासारख्या आपण अनेकदा भेटणाऱ्याशी पण बोलताना कधी मला चेहरा तुमचा दुर्मुखलेला दिसला नाहीये. त्या म्हणले, काय शक्यतो आपण समोर येणाऱ्या प्रत्येकाला आनंद द्यावा, ही माझी भावना आहे, म्हणून मी नाही असे. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.